कृष्णानंद विद्या मंदिराच्या माजी विद्यार्थ्यांना कृष्णानंद यशोदीप पुरस्काराने गौरवण्यात आलं। अकलूज येथील कृष्णानंद विद्या मंदिरात कृष्णानंद सोशल फाउंडेशनच्या वतीनं विद्यालयात शिक्षण घेऊन IAS, IPS, प्राचार्य, शिक्षक, पोलीस अधिकारी, सरकारी उच्च पदस्थ नोकरी आदी ठिकाणी यशस्वीरित्या कार्य करीत विद्यालयाचं नावलौकिक वाढवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा कृष्णानंद यशोदीप पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहकार महर्षीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील तसंच वसंत जाधव, रामचंद्र गायकवाड, सर्जेराव कदम, तानाजी कदम, डॉक्टर सूरज पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी प्रास्ताविक MN मुलानी यांनी केलं। यावेळी जयसिंह मोहिते पाटील यांनी पूर्वीच्या आणि आत्ताच्या शैक्षणिक व्यवस्थेत बदल झाला असं म्हटलं आहे। त्या काळामध्ये 45 वर्षापूर्वी या कृष्णानंद विद्या मंदिराची स्थापना झाली आणि या 45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्यासारखे सर्व गुणवंत विद्यार्थी या प्रशासनामधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत। आता परिस्थिती या शाळेमध्ये बोलायचं वेगळी झालेली आहे, कारण पूर्वी वाड्या वस्त्यावर 7वीपर्यंत शाळा नव्हत्या। आता शाळा निघाल्यामुळं थोडेसे विद्यार्थ्यांची अडचण बसते। 8वी 9वीच्या पुढं अडचण बसत नाही, तरी देखील त्या संस्थेचे सर्व शिक्षक आणि मुखाध्यापक यांनी या संस्थेची गुणवत्ता टिकवायचा प्रयत्न केलेला आहे। या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन वेताळराव काटकर यांनी मानले, तर सूत्रसंचलन SJ अनगळकर यांनी केलं।